हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इते नादतो ज्ञानराजा सुपात् या आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। 6व्या अध्यायातील 25 नंबरच्या श्लोकाचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपला चालू होता। प्रसिद्ध श्लोक आहे आणि त्याच्यावरती असणारी ओवी सुद्धा अतिशय नोंद करून घेण्यासारखी आहे। शनै शनैर उपरमैद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्तंभन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत। त्या एक आत्म्याच्या ठिकाणी मनाला काय करावं, प्रतिष्ठित करावं। सात्विक धैर्याने वश केलेल्या बुद्धीनं त्या मनाला हळूहळू विषयापासून बाजूला काढावं, त्याला परावृत्त करावं। उपरमेद कसं, शनै शनै, शनै शनै शब्दाचा अर्थ आहे हळूहळू, आणि त्याला कुठं ठेवावं तर आत्म्याच्या ठिकाणी तिथं ठेवावं। काल आपण आईचं आणि बाळाचं उदाहरण घेतलं होतं, तर त्यासाठी आहे की बाळ हे आईच्या ठिकाणी शांत होतं, की इतरांच्या ठिकाणी इतरांच्या घरामध्ये इतर बायकांच्या जवळ शांत होणार नाही, ते प्रपंचात शांत होणार नाही। कितीही प्रयत्न केला आणि त्याला प्रपंचाची गोडी लावून दिली तर ते शांत होणार नाही, कारण प्रपंचच मुळात कसं आहे, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुखनिद्रांतरुणी हिंगळाची सेज आहे, त्याच्यावरती सुखाची झोप म्हणजे आनंद आणि शांतता भेटत नाही। मनाला जर शांतता आणि आनंद भेटायचा असेल तर त्याला अशा ठिकाणी ठेवावं, त्याला अगोदर स्थिर करावं, शांत करावं, शुद्ध करावं आणि बरोबर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी न्यावं। कारण आत्मा शुद्ध आहे, शांत आहे आणि स्थिर आहे। ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ते ह्याच्या इकडे एकदा झालं ना, मन एकदा शांत झालं, मन एकदा स्थिर झालं, मन एकदा शुद्ध झालं, काय होतं, पहिल्यांदा शुद्ध होतं। नामानं, ध्यानानं, तत्वचिंतनामुळं ते मन सात्विक वृत्तीचं होऊन शुद्ध होतं। आणि शुद्ध झालेलं मन जे आहे ते मन हळूहळू काय होतं, शांत होतं। शांत झालेलं मनच हळूहळू बुद्धीचा आधार घेऊन स्थिर होतं। मनाकडे ते लक्षण नाही स्थिर व्हायचं, पण जेव्हा ते बुद्धीशी एकरूप होतं तेव्हा ते स्थिर होतं। आणि स्थिर झालं की मग ते आत्मस्वरूपामध्ये एकरूप व्हायच्या पात्रतेचं होतं। म्हणून आत्मा कालचा पण विचार केला आहे, निष्कलम निर्मलम शांतम, आणि मन पण तसंच झालं। मन पण निष्कलम झालं, निर्मलम झालं आणि शांतम झालं। ते आता दोन्ही एकरूप होणार की नाही, म्हणून म्हटलेलं आहे ते आत्म्याच्या ठिकाणी स्थित करावं आणि अन्य कोणत्या विषयाचं चिंतन करू नये। अन्य चिंतन शब्दाचा अर्थ आहे प्रपंचाची अनेक चिंतनं, अनेक गोष्टी, अनेक घटना माझ्या लक्षात यायला लागतात नामाच्या ध्यानाच्या वेळी, आणि म्हणून त्या ठिकाणी सावधगिरीचा उपाय म्हणून सुचवलेला आहे की त्या मनाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या वाटा चुकवून पुढं न्यावं। म्हणून शेवट करताना आपण काल ओवी बघितली होती माऊलींची, जे तो विषयांची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साखळी, चुकावून आला पाडी सदवासनेच्या, त्यांना चुकवून कामक्रोधाचे सगळे लुटारू त्या जंगलामध्ये राहतात। कसली जंगल आहे ती, विषयांची मोठ झाडी। अशा विषयांच्या गर्द अरण्यामध्ये कामक्रोधाचे लुटारू लपून बसलेले असतात आणि ते आपल्यावरती हल्ला करतात। त्यांना चुकवून आपण ही वाट बघायची आहे। मग चुकवणं म्हणजे त्याचा अर्थ अडचणी आहेत। भगवान शंकराचार्यांनी आपल्या अपरोक्ष अनुभूती या ग्रंथामध्ये फार सुंदर अशा अडचणी सांगितलेल्या आहेत की
कधी कोणत्या अडचणी येऊ शकतात नामामध्ये, ध्यानामध्ये. ते म्हणतात समाधो क्रियमाने तू विघ्ना अयांती वै बला अनुसंधान राहित्यम आलस्यम भोगलालसाम लय तमश्च विक्षेपो रसास्वादश्च शून्यता एवं यद विघ्न बाहुल्यम त्याज्यम ब्रह्म विदाशने. हे जे विघ्न आहेत, विघ्न बाहुल्य, ह्याचा त्याग झालाच पाहिजे. आणि कोणकोणती विघ्न सांगितलेली आहेत? अनुसंधान रहितम, अनुसंधान तुटण्याची शक्यता असते, कनेक्शन तुटतं. नंतर आळस येण्याची शक्यता आहे, भोग लालसा आहे, लय होतो, तमाचा प्रभाव वाढू लागतो, विक्षेप येतो, रसास्वाद नावाची अडचण प्रतिबंध येतो, आणि शेवटचं वर्णन आहे शून्यता. ही शून्यताही आपल्या चिंतनामध्ये येऊ शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार टाळून हे सगळे धोके लक्षात घेऊन आपल्या चिंतनाला आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ होतो न किंचिदपि चिंतेत. काय अडचणी येतात? तर एक प्रकारचं अनुसंधान टिकत नाही आपलं. आपण जर नामाला बसलो तर अनेक विचार येतात, आणि त्यामुळं आपलं प्रतीक जे काहीतरी ठरलेलं असतं ना, ध्यानाचं किंवा नामाची एक आराध्य देवता मूर्ती असते, त्या मूर्तीवरून लक्ष हटलं जातं, बाजूला जातं, आणि त्या मूर्तीवरून एक कल्पना तयार होती, कुठल्या तरी मंदिराची आठवण येते. मग आपण तीर्थयात्रेला गेलो त्याची आठवण येते, तीर्थयात्रेमध्ये कुठं कुठं फिरलो त्याची आठवण येते, ती तीर्थयात्रेला जाताना गाडी कुठं पंक्चर झाली होती याची आठवण यायला लागते. कुठं कुठं आपण जातोय बघा, मूर्तीवरून. हे सगळं फक्त मूर्तीवरून लक्ष असं 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 त्या प्रवाहाबरोबर आपण वाहत जातो. म्हणून अनुसंधान टिकवून ठेवणं ही फार महत्वाची जबाबदारी त्या प्रत्येक साधकावरती असतो. म्हणून म्हणलेलं आहे समाधो क्रियमाने तू विघ्नाम आयंती वै बलात्. हे अगदी निश्चित हे विघ्न निश्चित येऊ शकतात. आणि महत्वाचं विघ्न आहे अनुसंधान टिकत नाही. आपण जेव्हा त्याच्यावरती स्थिर व्हायला जातो त्याच वेळी हळूहळू त्यातून आपण बाजूला कधी पडलो काही कळतच नाही. कुठलं तरी काहीतरी आठवण येतं, नोकरीतला कुठला तरी प्रसंग आठवतो, परत कुणाच्या तरी लग्न समारंभाचा प्रसंग आठवतो. मग आपण त्यामध्ये काय करत होतो? नाम चालू असतं, आणि नाम तोंडानं फक्त चालू असतं. मला तो कर्मे फिरे मूक फिरे जीवमे, मनवा तो दहू दिशा फिरे येतो सुमिरन नाही. मन 10 दिशाला भटकत असतं असं कबीर महाराज म्हणतात. मग जीव नुसती मुखामध्ये फिरत असते आणि हातामध्ये जपमाळ फिरत असते. दोन्ही फिरत असतात आणि हाही फिरत असतो. जो साधक आहे ना तो मनाबरोबर फिरत असतो, मनाच्या पाठीमागे जातं. मग अनुसंधान कसं टिकल सांगा? म्हणून आपण एखादं प्रतीक घेतलं ना, मग ते कुठलंही प्रतीक असावं. एखादं ओम हे मोठं असं त्याचं प्रतीक असं काढलेलं आहे, किंवा एखादी मूर्ती आहे त्यावरती, किंवा एखादं आणखीन काय असेल आपल्याला जे आवडणार त्या प्रतीकावरती जर आपण मन केंद्रित करायला गेलो, नाम घ्यायला लागलो, तर अनुसंधान टिकत नाही. पहिला अडथळा. दुसरा आळस, आलस्य. आलस्य म्हणजे आळस हा सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे, तो कुठेही जात नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणून शाळेत आपण मुलांच्याकडून पाठ करून घेतो, पण त्याचा अर्थ काय मुलांनाही माहीत नसतो, आणि पाठ ऐकणाऱ्यांनाही त्याचा अति गंभीरपणाने त्याचा अर्थ घेत नाही. शत्रू आहे तो, सगळ्याच कामाचा शत्रू आहे. आपल्या व्यवहारातल्या प्रपंचातल्या कार्यात सुद्धा आळस हा फार घातक असतो. हिथं सुद्धा कंटाळा येतो, कष्ट वाढतं, आणि कष्ट म्हणजे नको आज बसायला, नको आज उठायला. आता वाजले किती? अलार्म लावला होता, वाजलेत असू देत, वाजलेत पहाटे 4 वाजलेत, 5 वाजलेत, ठीक आहे आज कशाला, असे उडवाउडवीची उत्तरं आपणच आपल्याला देत असतो. आणि त्यामुळं या ठिकाणी आळसाला बाजूला टाकणं आणि त्यावर आपण आरूढ होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आलस्य हा एक प्रतिबंध आहे. हा आळस ज्याला काढता येतो ना त्याची प्रगती भरभर भरभर होते. कुठल्याही क्षेत्रामध्ये तो असू दे त्याची प्रगती होणारच, पण आळस काढला पाहिजे. म्हणून आपण एक नियम करून ठेवले पाहिजे आपल्या इंद्रियांना, आपल्या मनाला, की यापासून यापर्यंत मला हे काम करायचं आहे.
म्हणून सारखं स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. नाही गुंतवून घेतलं ना, मग आता काय करायचं म्हणून त्यांच्या घरात जाऊन गप्पा मारत बसूया, काय करायचं म्हणून टीव्हीचा एखादा सिनेमा पाहूया, काय करायचं म्हणून थोडा वेळ झोपूया, काय करायचं म्हणजे काय करायचं ठरलेलं नसतं. म्हणून काय करायचं ठरलेलं असेल ना तर आळस निघून जातो. भोग लालसा तिसरा प्रतिबंध आहे बघा, म्हणजे आपण भोगलेल्या भोगांची आठवण होते. आपलं कोणतरी कुठंतरी काहीतरी केलेलं असतं, कुठंतरी सत्कार केलेला असतो ना, ते सत्कार सगळे आठवतात. आता बरेच दिवस कुठं सत्कार झाला नाही असंही वाटायला लागतं. ही भोग लालसा आहे. आपण खाल्लेल्या गोष्टीची आठवण येते आणि ती आठवणच ठाण मांडून चित्तात बसलेली असते. अशी जर चित्तात आठवण झालेली असेल तर आपल्याला ते नाम आणि ध्यान जमेल का? नाही जमणार. हे फार मोठं विघ्न आहे. त्यामुळे भोगाबद्दलची असणारी आसक्ती ही काढून ठेवली बाजूला केली पाहिजे. दुसरी गोष्ट, भोगाची आठवण ही आठवण काढून टाकता आली पाहिजे. म्हणजे भोगांच्या आठवणीच त्रास देत असतात आपल्याला. भोग काय खाऊन झालं, पांघरून झालं, बोलून झालं, भोग संपलेले असतात ना त्यावेळी, पण भोगाची आठवणी मात्र आपल्या पिच्छा सोडत नाही. म्हणून भोग लालसा हा त्यातली एक मोठा अडथळा आहे. लय आता पुढे आहे ते लय. लय म्हणजे मन काय होतं, हळूहळू हळूहळू कुठेतरी बेशुद्ध अवस्थेमध्ये गेल्यासारखं होतं. ते नेणीवेच जातं, ते लय पावतं. असा लय नाही, तिथं जागृती राहिली पाहिजे. जागृती टिकली तरच खऱ्या अर्थानं हे. म्हणून लय होता कामा नये मनाचा. नंतर आहे तम. तम म्हणजे झोपेची इच्छा होणे. किंवा काय वेळा होतंय, इतके दिवस नाम घेतोय, काय नामानं झालं, इतके वेळ ध्यानाला बसतो, काय उपयोग आहे, हे तमाची लक्षणं आहेत बरं काय. असा तमोगुण किंवा तमलक्षणं जेव्हा आपल्या शिरतात ना त्यावेळी झोप तरी येईल, अश्रद्धा वाटायला लागेल, ते काम टाकावं, त्याच्यावरलं संशय, आणखीन काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दल व्हायला लागतात. त्यामुळे तम नावाचा एक शत्रू आपल्या ध्यानातला आणि नामातला आहे. विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचलता. मन सारखं चंचल होत असतं. मगाशी जे अनुसंधान न टिकणं त्याच्याशी संबंधितच हा विक्षेप आहे. पण त्याचा वेगवेगळा जरा कसा आहे, अनावश्यक विचार मनामध्ये येतात. त्याला अनप्रॉडक्टिव्ह थॉट म्हणतात. परमपूज्य काकांच्या भाषेमध्ये म्हणतात अनुत्पादित विचार जे असतात, ज्याचा काही फळ त्याला मिळत नाही. असं कुठला, सगळे प्रपंचातले विचार आहे त्याला फळच काय नाही. त्याला फळ ना काय म्हणतात ते वर्ण तुरुंबिता, काय वर्णन आहेत माऊलींची, फळ ना चुंबिता, फुल ना तुरुंबिता. संसार वृक्षाचं वर्णनच केलेलं आहे त्याचं. याला काय फळ आहे तर त्यातल्या संसाराचा विचार करून कुठलं फळ मिळणार आहे. बरं ते विचार करून इथं जागेवर बसून त्याचा काय उपयोग होणार आहे मला? मी तर काय क्रियाच करत नाही, आणि क्रिया करत नाही तर त्याचा विचार करून तरी काय उपयोग आहे सांगा. आणि म्हणून मी जिथं बसलेला असतो तिथे विक्षेप मला त्रास देत असतात, अनावश्यक विचार मनामध्ये येत असतात, कुणाला तरी द्वेष वाटत असतो, कुणाला तरी बदला घ्यावासा वाटत होतो. हे विक्षेपाचं लक्षण आहे. मोह वाटतो, असं घडावं तसं घडावं, असं घडू नये तसं घडू नये, आता कसं होतंय कुणाला माहिती. ही सगळी विक्षेपाची लक्षणं आहेत. ही चंचल पण आहेत आणि 6 लक्षणं सांगितलेली आहेत ना, ही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक साधकाला भेडसावणारी लक्षणं आहेत. याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायची कारण नाही, किंवा भीती वाटायची कारण नाही, किंवा माझं काहीतरी चुकतंय म्हणायची काही गरज नाही. चुकत नाही, ते असतंच. ते मनाची सगळी लक्षणं आहेत. कारण मनाला आपण ते वळण लावा लागलोय, आणि जुनं वळण जे मनाचं आहे ते मनाचं जुनं वळण त्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे 2 जे दिलेले आहेत ना, रसास्वाद आणि शून्यता जी आहे, ती रसास्वाद आणि शून्यता यावी, पहिल्या तरी टप्प्यामध्ये यावी. जेव्हा सात्विक वृत्ती जास्त तीव्रतेने जागृत राहते त्यावेळी रसास्वाद नावाचा विक्षेप, रसास्वाद नावाचा अडथळा आपल्या ध्यानामध्ये आणि नामामध्ये येतो. रसास्वाद शब्दाचा अर्थ आहे की मन एकाग्र काही वेळ होतं आणि तिथंच थांबावंसं वाटतं, बरं वाटायला लागतं. बरं वाटायला लागतं म्हणजे त्याच विचारामध्ये बरं वाटायला लागतं, त्याचं आकर्षण येतं, पुन्हा पुन्हा तसले अनुभव यावेत ध्यानातले असं वाटायला लागतं. कुठंतरी एक चक्र दिसायला लागतं, कुठंतरी एखादा रंग दिसायला लागतो, कुठंतरी प्रकाश दिसतो, आणि तो प्रकाश पाहणं, रंग पाहणं, ते चक्र पाहणं, यातच त्याचं सगळा वेळ निघून जातो. हा रसास्वाद आहे. पण साधकानं खरी साधना ज्याला पुढे द्यायची आहे त्याने इथून पुढे उठून गेलं पाहिजे, म्हणजे सात्विक वृत्तीतून पुढे गेलं पाहिजे. अगोदर जे 6 सांगितलेत ना, काय, अनुसंधान न टिकणं, आळस, भोग लालसा, लय किंवा तम आणि विक्षेप, ही सगळी लक्षणं जी आहेत
ही तमोगुणातून आणि राजस गुणातून निर्माण होणारे आहेत. पण रसास्वाद नावाचं जे आहे प्रतिबंध हा सात्विक वृत्तीमध्ये गेल्यामुळं आहे. सात्विक वृत्ती खरंच ही प्रगतीचं लक्षण आहे बरं का. तिथं आपल्याला थांबावंसं वाटतं आणि आनंद वाटतोय नामामधला. मग नामामधला आनंद वाटतो, परंतु अजून आत्मस्वरूपाशी माझी दोस्ती झालेली नसते. त्या कुठेतरी काठावर मी असतो आणि काठावर असल्यामुळं बरं वाटायला लागतं. आता इथंच बरं आहे असं वाटायला लागते नामाच्या वेळी. आता जे नाम खूप वर्ष घेतात ना त्यांना अनुभव असेल बरं काय हा, की त्यावेळी वाटतं बरं आहे आज काहीतरी वेगळं वाटायला लागलेलं आहे. तर ही गोष्ट काही वेळा चांगली चांगली स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये गुरूंचं दर्शन होणं, कुठेतरी प्रवचन ऐकायला श्रवणाला आपण बसलो किंवा स्वतःच आपण कुठेतरी आध्यात्मिक लेक्चर द्यायला लागलेलो आहे, अशी काहीतरी स्वप्न आपल्याला पडायला लागतात. चांगली लक्षणं आहेत. पण वाटतंय काय माहिती आहे का, रोज तशीच स्वप्न पडावी, रोज तशाच अवस्थेमध्ये राहावं. वास्तविक ती अवस्था पूर्णत्वेची नाही, पूर्णतेची नाही आहे. तर अजून पुढे जायचं आहे. मला गुंतवून ठेवणारं ते आकर्षण आहे, त्याच्या पुढे जावं लागणार आहे. आणि म्हणून या रसास्वाद नावाच्या दोषातून सुद्धा आपल्याला बाहेर पडून शेवटचा आहे शून्यता. शून्यता म्हणजे काहीच नसणं, अंधार वाटायला लागतो. आणि हे शून्य शून्य म्हणणारे क्षणिक काय आहेत ते, की ज्यांनी बौद्ध मतवादी त्याचं वर्णन केलेलं आहे की काहीच नाही म्हणतात. आणि काही नाही म्हणजे शून्य दिसतं. शून्य म्हणजे काही नाही. आता काही नाही, काही नाही असं सांगणारं कोणतरी आहे ना. म्हणजे काही नाही असं दिसतं, शून्य दिसतं. कुणाला दिसतं सांगा. अंधार वाटायला, कुणाला वाटायला अंधार. आता काही नाही, शांत सगळं झालंय. शून्य ही जाणीव शून्य स्थिती असते, फक्त जाणीव गेलेली असते फक्त. म्हणून भानावर समजा अशी एखादी व्यक्ती जरी आली तर गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असते. कुठंतरी खाली पडणं किंवा काहीतरी होणं ही शून्यतेची लक्षणं आहेत. पुढची लक्षणं आहेत चांगली आहेत, पण ही पूर्णतेची नाहीत असं आचार्य आपल्याला सांगतात. त्यामुळे हे अडचणी जे आहेत हे दूर करून पुढे जाणारा जो आहे त्यालाच काय म्हणलेलं आहे बघा, ये एवं यद विघ्न बाहुल्यम त्याजम ब्रह्मविदाशनै. त्याला ब्रह्मविद ज्ञानी अभ्यासू म्हटलेलं आहे. ह्या शून्यातून सुद्धा बाहेर यावं लागतं. यामध्ये आपल्याला दासबोधामध्ये फार सुंदर उभे आहे, प्रसिद्ध उभे आहे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणती. दोन्ही बाजूला, इकडे एका बाजूला दृश्य दिसतं, दुसऱ्या बाजूला आपल्या आत्मस्वरूपाचा पण अनुभव त्यात येत असतो बरं काय. आणि इकडं शून्याचाही अनुभव येत असतो. दृश्य पण दिसतं, देव पण दिसतो, आणि शून्य म्हणजे अंधार पण दिसतो. इथं वर्णन आहे. दृश्य म्हणजे काय होतं, ही पंचकोशाचं जे पंचकोश जे असतात ना, किंवा आपले अंतकरण वृत्ती जे असतात ना, त्याचा अनुभव पहिल्यांदा येत असतो. पंचकोशाचा अनुभव येत असतो. तो पंचकोश ओलांडून मी अन्नमय नाही, मी प्राणमय नाही, मी विज्ञानमय नाही, मनोमय नाही असं म्हणत म्हणत पुढं जायचं आहे. मगाशी एक बोलायचं राहून गेलं. रसास्वाद नावाचा जो गोष्ट आहे, त्या रसास्वाद म्हणजे आनंदमय कोशाची स्थिती आहे. महत्वाची गोष्ट ती आहे. आपण ज्यावेळी काही ओरडून पुढे जातो ना, की ओलंडत ओलंडत पुढे गेलो की रसास्वाद नावाची आनंदमय कोशात जाण्याची स्थिती आहे. पण तोही कोशच आहे हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळी ते ओलांडता येतं. तसं रसास्वाद आणि शून्यता ही ओलांडता आली पाहिजे. म्हणून दृश्य जे आहे इथं म्हटलेलं आहे काय, इकडे दृश्य तिकडे देव. इकडे दृश्य म्हणजे पंचकोशाचा प्रांत म्हणूया आपण, तिकडं देव म्हणजे इकडं साक्षीरूप शुद्ध चैतन्याची जाणीव असते. आणि इकडे शून्य, शून्य जे आहे ते पंचकोश सगळे निघून जातात, निराश होतो, काहीच नाही. मग आता काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी कदाचित अनुसंधान सुटण्याची शक्यता असते, किंवा फक्त नेणिवाच्या प्रांतामध्ये आपण राहू शकतो. त्यामुळे जाणीव संपली की नेणीव ही शून्यता आहे, पण जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे तो आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. वर्णनच हरिपाठामध्ये माऊलींचे आहे. म्हणजे हे जर जे या 7-8 जे आहेत, अनुसंधान न टिकणं, आळस, भोग लालसा, लय, तम, विक्षेप, रसास्वाद आणि शून्यता, ही जी लक्षणं आहेत ना, ही लक्षणं अडथळ्यातली आहेत. त्यामुळं मल विक्षेप मल असतो ना, तोपर्यंतच आपल्याला आळस असतो, लय असतो, तम असतो. जोपर्यंत आपल्याकडे विक्षेप असतो ना, त्यावेळी अनुसंधान टिकत नाही, किंवा विक्षेप नावाचा दोष आपल्याकडे असतो. आणि जेव्हा आपण
आवरण घालवायच्या नादाला लागलेला असतो, पण आवरण गेलेलं नसतं, त्याच्या काठावर आपण असतो. त्यावेळी रसास्वाद आणि शून्यता जो आहे शेवटचा आनंदमय कोशामध्ये जाण्याची जी अवस्था आहे, त्या अवस्थेचा विचार इथं आपण केलेला आहे. आता आनंदमय कोश, रसास्वादाला आनंदमय कोश म्हणतात, हे शास्त्रानं कुठं लिहिलेलं वाक्य मला बघायला मिळालेलं नाही. मी फक्त माझ्या मतानं बोललेलो आहे. आपण आपला अनुभव त्याच्याशी जोडून पाहावा. आपला अनुभव फार महत्त्वाचा असतो. शास्त्रानं लिहिलेले अनुभव जे आहेत ते अनेक व्यक्तींना अनेक प्रकारे आलेले अनुभव आहेत. त्यांची शरीररचना, त्यांची एकूण परिस्थिती, त्यांचं कौटुंबिक जीवन, या सगळ्या गोष्टीचा प्रभाव त्या व्यक्तीच्या अनुभवावरती येत असतो. त्यामुळे अनुभव भिन्न भिन्न असतात, पण भिन्न भिन्न अनुभव असले तर शेवटची जी स्थिती आहे ती मात्र एकच असते. म्हणून इथं क्षणे उपरमेध व्हायला लागलेला आहे. हळूहळू आपण या अडचणी काढत काढत निघालेलो आहे आणि एक एक बाजूला काढत आपण निघालो की बरोबर आपला प्रवास आहे तिथंपर्यंत पोचतो. त्यामुळं तम, शून्यता, लय, रसस्वाद हे उशिरा येणारे अनुभव आहेत बरं का, लगेच येत नाहीत. पहिल्यांदा येणाऱ्या अडचणी लक्षात ठेवा की अनुसंधान टिकत नाही आणि आळस आणि भोग लालसा हे 3 फार मोठी गंभीर लक्षणं आहेत बरं का. आजाराचं गंभीर स्वरूप या 3 लक्षणामध्ये दडलेलं आहे. मला जे नाम घेता येत नाही त्याला कारण भोग लालसेची आठवण, भोगाची इच्छा, भोगाचं स्मरण, नंतर माझ्यात असणारा आळस, न करण्याची इच्छा, आणि मला बसलो की अनुसंधान टिकत नाही. कारण जेवढं पुरेसं महत्त्व मी त्या साधनेला द्यायला पाहिजे तेवढं दिलेलं नाही, म्हणून ती अवस्था येते. आपण पूर्णपणे प्रॅक्टिकली साधनेविषयी बोलायला लागलोय बरं काय. विचार फक्त घेतलाय माऊलींचा, बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मना ते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभवनी, याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी अनिक ऐके. आता ही ओवी शेवटच्या पुढच्या श्लोकाचा सुरुवात करून देणारी आहे. काय म्हणतात, या पद्धतीने ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. कोणत्या, तर धैर्याचं आश्रयस्थान बुद्धी झाली की ती मनाला अनुभवाच्या वाटेनं बरोबर आत्म्याकडे घेऊन जाते आणि याद्वारे ब्रह्मप्राप्ती होते असा तू विचार कर. आणि हे साधन देखील करता येणं तुला जर शक्य नसेल तर दुसरी एक सोपी युक्ती मी तुला पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या ओळीमध्ये सांगणार आहे असं माऊली बोलतात. म्हणजे 379 नंबरची ओवीचा विचार आपण तो त्या या दोन्ही ओव्या एकदम एकत्र विचारात घेण्यासारख्या आहे. त्यातल्या ओळीतला दुसरा भाग जो आहे तो पुढच्या श्लोकाचं माहिती सांगणार आहे. त्यामुळे आत्मस्वरूपावर स्थिर होण्यापूर्वी मनाला काहीतरी आपली आवडती असणारं आराध्य दैवत, त्याची मूर्ती, त्याचं काहीतरी प्रतीक किंवा नाम याचं आलंबन घ्यावंच लागते बरं का. विदाऊट आलंबन न घेता जर कोणतरी ध्यान, निर्गुण ध्यान म्हणतात ना, तर निर्गुण ध्यान लवकर शक्य होत नाही. म्हणून पहिल्यांदा सगुण ध्यानामध्येच आणि सगुणाचं नाम घेण्यामध्येच आपण ते आलंबन शोधलं पाहिजे. म्हणून आत्मस्वरूपावर स्थिर होण्यापूर्वी कुठलीही मूर्ती असू दे, नाम जे आपल्याला श्रीगुरूंच्याकडून प्राप्त झालेलं आहे ते नाम घ्यावं. नसेल श्रीगुरूंनी मिळालेलं नाम नसेल तर आपल्या आवडती आराध्य देवता जी आहे, आवडती असली की त्याचं नाम लवकर सोपं घ्यायला बरं वाटतं. दुसरी गोष्ट, त्याची मूर्ती आपल्या चित्तामध्ये दृढ होते. म्हणून नाम घेत नामीलाच प्रार्थना करावी की तुम्हाला आता सहाय्य कर. किती सोपा विचार सांगतात बघा आपल्याला. आपण त्या मार्गानेच जावं. आपलं ध्यान लागत नाही, नाम लागत नाही, मग कुणाला सांगायचं, तर आपण ज्यांचं ध्यान करतो, ज्यांचं नाम घेतो त्यालाच त्या देवतेला म्हणावं तू माझ्या सहाय्याला ये, त्याशिवाय मला हे जमत नाही. म्हणून नामाला आणि ध्यानाला बसतानाच मी ध्यान करतो, मी नाम घेणार आहे अशा भावनेनं बसू नये. भगवंत माझ्याकडून नाम करून घेतो, म्हणून घेतो, ध्यान करून घेतो असं म्हटलं पाहिजे. माझी इंद्रिय भगवंता मला आवरत नाहीत, माझं मन विक्षेपित होतं, चंचल होतं, या मनाला आवरायला तूच ये. तुझं चरण बघितल्याशिवाय त्याला शांतता मिळत नाही. त्यामुळं इंद्रिया अधीन झालो देवा, तुकोबांचा स्वतःचा अनुभव ते सांगतात. आता त्यांचा अनुभव होता का आमच्यासारख्यांचा अनुभव घेऊन ते बोलतात कुणाला माहिती, पण ते सांगतात मात्र. आता काय कर, आता आड उभा राहे नारायण, दया सिंधू पण साच करी, माझ्यात
आणि इंद्रिय आणि विषय यांच्यामध्ये तू येऊन उभा राहा. मी आणि विषय यांच्यामध्ये तू उभा राहा. म्हणजे काय होईल, त्या विषयापासून माझं मन मला परावर्त करता येईल. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधू पण साच करे. आता होई माझे बुद्धीच्या जनिता, आवरावे चित्ता पांडुरंगा. तुकाराम महाराज आणखीन एका अभंगामध्ये काय म्हणतात बघा, आता होई माझे बुद्धीचा जनिता, तू माझ्या बुद्धीचा काय हो, इथं वर्णन केलंय काय, बुद्धी धैर्या होय वसोटा. माझ्या बुद्धीला असं धैर्य दे की आवरावे चित्ता पांडुरंगा. त्या चित्ताला आवरण्यासाठी पांडुरंगा तूच काहीतरी कर, नाहीतर माझ्या मनामध्ये सतत भोग लालसेची आठवण येते आणि हे भोग लालसा माझं अंतकरण खवळून टाकते, चळवळते त्यामुळं, आणि त्यामुळे इकडं तिकडं भरकडत जातं. चित्ती ऐशी देऊ नको आठवण, जेणे तुझे चरण अंतरेल. काय तुकाराम महाराजांचे इतके सुंदर असे निवडक तुकडे आहेत, तर त्याचं एका तुकड्याचं चिंतन जरी आपण करत बसलो तरी भास आहे. आणि म्हणतात त्यालाच म्हणावं, चित्ती ऐशी नको देऊ आठवण, मला आता भोग लालसेची आठवण देऊ नकोस. माझी कुठं स्तुती झाली, माझी निंदा झाली, अपमानाचे प्रसंग घडले, माझ्यावर संकट कोसळली, त्याची आठवण आता होऊ देऊ नकोस मला. आता चित्ती ऐशी आठवण काय नको देऊ नको आठवण, जेणे काय होईल, जेणे तुझे चरण अंतरेल. माझ्यापासून तू दूर जाशील देवा, आणि ते दूर जाऊ नयेस म्हणून माझ्या नामात आणि माझ्या ध्यानात येणारे अडथळे तूच दूर कर, कारण मला ते जमत नाही. अशी कळवळ्यानं प्रार्थना भगवंताला करावी. खूप लोकांचा असा अनुभव आहे की साधनेला बसताना मी करतो साधना, मी बसणार आहे अशा भावनेनं बसणं, आणि भगवंत माझ्याकडून करून घेतो या भावनेनं बसणं, यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे बरं काय. म्हणून नामाला, मनाला त्या नामावरती किंवा मूर्तीवरती, प्रतीकावरती आपण स्थिर करायला पाहिजे. आणि मन स्थिर करताना ती मूर्ती, कल्पना कशी आहे बघा, आता भावाला फार महत्व आहे इथं. ती मूर्ती जी आहे ना, ती धातूची नसून प्रत्यक्ष आपलं आराध्य दैवत आहे, ते छोटं रूप घेऊन माझ्याजवळ बसलेलं आहे, अशी भावना केली पाहिजे. भावना केल्यामुळं भाव उत्पन्न होतो, आणि भावापाशी देव. संतांची वचनं आहे, जिथं जिथं कल्पनेनं भावनेची कल्पना केली जाते ना, आपण खूप कल्पना करतो, पण ह्या कल्पना आपण अशा ठिकाणी, त्याला मानसपूजा सुद्धा म्हणतात बघा, ही मानसपूजा ही कल्पनेतलीच पूजा आहे, पण मात्र परिणाम मात्र कल्पनेतले नाही, सत्यातले परिणाम आपल्या अनुभवाला येतात. मानसपूजा करून पाहावी म्हणजे लक्षात येईल की त्यामुळं कल्पनेनं आपण सगळं कल्पित करत असतो. मूर्तीची कल्पना, नंतर त्यामध्ये असणाऱ्या काहीतरी अक्षता आहेत, तेल तूप काय आहे, तेल वात आहे, नंतर चंदन आहे, सगळ्याची कल्पना त्यामध्ये असते. पण कल्पनेनं सत्यातले खरोखरचे अनुभव त्या साधकाला येतात. म्हणून समजायचं की मी आता जे बसलोय ज्या मूर्तीपुढं, ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे, ज्याचं मी नाम घेतो, ती मूर्ती धातूची नसून माझ्यासमोर माझा आराध्य दैवत सानुलं छोटंसं रूप घेऊन माझ्याजवळ बसलेले आहे, आणि ते प्रकट रूप आहे. अशी भावना जेव्हा होते ना, तेव्हा त्या भावनेला फार महत्व आहे. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह, भाव बळे आकळे एरवी ना कळे. किती सुंदर दोन तुकडे माऊलींच्या हरिपाठातले आहेत बघा. भाव बळे आकळे एरवी ना कळे, म्हणून भावानंच नामाला ध्यानाला बसावं. आपण ज्याच्याबद्दल काय कल्पना करतो ती भाव तिथं आणला पाहिजे. भाव शब्दाचा अर्थ श्रद्धा, प्रेम आणि उत्कटता आणि तळमळ असे दुसरे पर्यायी शब्द त्याला आहे. व्याकुळता निर्माण झाली पाहिजे, मी तुझ्याजवळ बसलेलो आहे. काहींच्या डोळ्यातून अश्रू येतात की अभंग कधीतरी म्हणताना किंवा ध्यानाला बसल्यानंतर आणि नामाला बसल्यानंतर, ही केवढे भाव उत्कटतेची पराकोटीची अवस्था आहे, हे आपल्या लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळं भावाशिवाय देव कळत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, असं वर्णन हरिपाठामध्ये केलेलं आहे. भावाशिवाय भक्ती होत नाही, भावाशिवाय नाम साधता येत नाही. म्हणून भाव फार, म्हणून काय म्हणतात ते पाल्हाळगा, माऊलींची 9व्या अध्यायामध्ये, ज्या ठिकाणी माझा भाय पै भक्ती एकी मी जाणे, ते साने थोरणे म्हणे, आम्ही भावाची पाहुणे भरती आहे.
काय माऊली बोलतात बघा 9व्या अध्यायामध्ये, ही जी भक्ती आहे ना, आम्ही पाहुणेर आम्हाला भावाचा लागतो. आम्हाला खाऊ जो द्यायचा आहे तो भावाचा पाहिजे. आम्ही भावाचे पाहुणे, आम्ही भावासाठी असले आहोत, तुमच्या प्रेमासाठी असले आहोत. तुम्ही तो शिरा कसला करून घालता किंवा उदबत्ती कुठली वापरता, कुठला चंदन आणून मला लावताय, याला मला मला मी महत्व देत नाही. पण जो चंदन तुम्ही वापरताय, जो नैवेद्य मला देताय, त्यामध्ये तुमचं प्रेम किती ओतलंय हे बघतो. त्यामध्ये तूप किती आहे, त्यामध्ये आणखीन चांगले चांगले पदार्थ किती, ड्रायफ्रुट्स किती घातले हे मी बघत नाही शिऱ्यातलं, तर शिऱ्यामध्ये प्रेम किती ओतलंय हे मी पाहतो. हे ज्याला मर्म ज्याला कळलं ना, त्याला नाम साधलं, निश्चित साधलं. मग त्यातली ही ज्या अवस्था अडचणीच्या आहेत, आळशी, भोग, लालसा, सगळ्या अडचणी आपोआप आपोआप दूर होतात आणि तो त्याच्याशी एकरूप होता. पण कसं, हळूहळू शने शने उपरमेध व्हायला पाहिजे. गुलाबराव महाराजांच्या, संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज विदर्भातले संत, म्हणजे अंधत्व अगदी लहानपणी त्यांना आणलं, पण ते डोळस माणसांच्या बरोबर वादविवाद करायचे शास्त्रावरती. फार सुंदर आहे. बाबाजी पंडित त्यांचे अलीकडील त्यांचे शिष्य, ज्यांनी ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, नंतर हरिपाठावरती भाष्य लिहिलेलं आहे, फार सुंदर आहे. वेदांत वर्चुअल असलेले अत्यंत असे गुलाबराव महाराज. आणि त्या काळामध्ये पांगारकर, लक्ष्मण पांगारकर, आपल्याला नाव कुणाला ठाऊक असेल तर, ज्यांनी संतांची चरित्र लिहिलेली आहेत बघा, ल रा पांगारकर, तर संतांची चरित्र लिहिलेली आहे. अलीकडे एकनाथी भागवताचं सुद्धा निरूपण जे आहे, ओव्यांचं भाष्य, ते सुद्धा ल रा पांगारकरांनी केलेलं आहे. दासबोधावर सुद्धा ल रा पांगारकरांनी लिहिलेलं आहे. तुकोबांचे, नाथांची यांची चरित्र पांगारकरांनी लिहिलेली आहेत. सांगायचा मुद्दा, तर ल रा पांगारकर आणि संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज एकदा दोघांची आळंदीमध्ये भेट झाली आणि माऊलींच्या दर्शनासाठी, समाधीच्या पूजेसाठी आणि अभिषेकासाठी दोघेही सकाळच्या वेळी तिथे उपस्थित होते. गुलाबराव महाराज तर स्वतःला ज्ञानेश्वर कन्या मानायचे, मी त्यांची कन्या आहे म्हणायचे. काय मोठा मोठा भाव आहे. भावाशिवाय त्यांच्याकडे होतच काय सांगा. काय शिक्षण नाही, काय नाही, डोळे नाहीत म्हणजे वाचता येत नाही. आम्ही वाचून तरी काय केलं, त्यांना वाचता येत नाही, हा मुद्दा त्यामध्ये. आणि गुलाबराव महाराज आणि पांगारकर माऊलींच्या त्या समाधी स्थळाला अभिषेक करण्यासाठी घेतलेले आहेत. मग पांगारकर काय करत होते, त्याच्यावरती अभिषेक घालत होते आणि त्या जो जे समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळाला असे चोळत होते. पाणी घालायचे, अभिषेक घालायचे आणि चोळत होते. आता हे चोळता चोळता पांगारकरांच्या हातात अंगठी होती आणि ती अंगठी त्यावरती अशी घासली गेली, त्या समाधी स्थळाच्या याच्यावरती माऊलींच्या अशी घासली गेली आणि असा खरंसा आवाज सुद्धा झाला. त्यावेळी गुलाबराव महाराज तिथंच होते, नुसत्या आवाजानं कळवळले आणि म्हणले, तुमची अंगठीनं तातांच्या पायावर ओरकडे निघाले. तातांच्या पायावर, तात म्हणजे पिता, माझ्या वडिलांच्या अंगावर ओरकडे निघाले. तो अंगठी काढा जरा तुमची. ती भाव बघायचा, अंगठीचा विषय तर नाही. अंगठीमुळं, अंगठी खरं दिशी वाजल्याबरोबर गुलाबराव महाराजांना लगेच जाणीव झाली, अहो तुमच्या अंगठीनं माझ्या वडिलांच्या अंगावरती ओरकडाव म्हटला. केवढा भाव, विचार करण्यासारखा भाव आहे. आणि हा भाव हा गुलाबराव महाराजांसारख्या श्रेष्ठ व्यक्तीकडून निर्माण झालेला आहे. भाव किती उत्कट असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि असा भाव असेल तर याला ध्यान लागणार नाही का हो? ह्या ध्यानासाठी प्रत्येकाची गरज आहे काय? नाही लागणार. नाम घेता घेता त्यात कधी विरून अशी व्यक्ती जाईल सांगता येत नाही. कारण मुळात अगोदर त्यांच्याशी ते एकरूप झालेले आहे. त्यांना वाटतंय माऊली माझ्याशी बोलतात, त्यांना वाटतं मी माऊली बरोबर चालतो, माऊली माझ्या संबंध बरोबर ज्ञानेश्वरी वाचतात, ऐकतात माझी, असा भाव ज्यांच्याजवळ आहे त्याला ज्ञानेश्वरी का समजणार नाही सांगा बघू. आणि त्याला नाम आणि ध्यान हे अगदी साधनं जी आहेत, ही साधनं, मूळची साधनं आत्मस्वरूपाशी जोडून देणारी, ती का त्यांना प्राप्त होणार नाहीत याचा विचार या एका याच्यावरून समजेल. म्हणून हळूहळू प्रगती होत असते आणि हळूहळू होणारी प्रगती आपल्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाते. म्हणून नामाची एक लयबद्धता आपण पकडली पाहिजे. बरेच वेळा याच्यावर बोलणं झालंय, पण नामाचा उच्चार, तो व्यवस्थित उच्चार करणं आणि लयबद्ध मध्ये करणं. अजिबात गडबड नामामध्ये करू नये. शांत बसावं. जशी एखादी गोष्ट आपण चोखत आहोत,
चाकून खात आहोत. अशा अवस्थेमध्ये नाम खावं, नाम चाकून चगळून चगळून घ्यावं. आपण डायरेक्ट घेतो बरेच वेळा. रामकृष्ण हरी झालं, श्रीराम जय राम जय जय राम झालं बाबा माझं. आता श्रीराम जय राम जय जय राम असं इतकं पटदिशी म्हणणं म्हणजे हात गिळणंच आहे प्रकार. तर ते पचेल काय? नाही पचणार. चावल्याशिवाय कसं पचेल? चावावं ना. त्यामुळे एका क्षणापुरतं काही क्षण तरी नामावर थांबावं. जो उच्चार केला तो उच्चार स्पष्ट झाला, मी ऐकला आणि मी श्रीरामाला पाहिला, मी विठ्ठलाला पाहिला. 3 गोष्टी घडल्या का? प्रत्येक क्षणाला त्याचा विचार झाला पाहिजे, प्रत्येक नामाच्या वेळी. म्हणून नाम मोजत बसायचं नाही. नाम मोजत आपण बसलो की ह्याकडे लक्ष राहणार नाही. नाम किती झालं एवढ्यावरच लक्ष राहील. हे इथं क्वांटिटीचा प्रश्न नाही, द क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कायम साधनेमध्ये गोष्ट लक्षात ठेवायची, क्वालिटीची साधना असली पाहिजे. आपण बऱ्याच वेळा क्वांटिटीची साधना करतो. वर जर दिखाव जो परमार्थ असतो ना, त्या परमार्थाला आपण भुलतो. पण अंतरंगातून परमार्थ जो चालू असतो ना, तो बऱ्याच जणांना बरेच वेळा पण तो दिसत नाही, आतच चालू असतो. आणि त्यामुळे इथं म्हणणं प्रगती जी हळूहळू आहे. म्हणून आपण जितकं जितकं त्या आत्मस्वरूपाकडे जाऊ तितकं तितकं शांतीचा अनुभव येतो. आता आपण पृष्ठभागावरती आहे. प्रपंच हा पृष्ठभाग आहे आणि आत्मा हा केंद्र आहे. आपण पृष्ठभागावर जितकं आहे तितके हेलकावे जास्त अनुभवाला येतात आपल्याला. लाटांचे तडाखे हे पृष्ठभागावरती असतात. समुद्राच्या तळाला जसं हळूहळू आपण जावं तसे लाटाचे तडाखे नव्हे, लाटांचा आवाज, लाटांचे तडाखे आणि कुठल्याही प्राण्यांचा जो होणारा उपद्रव आहे तो सगळा थांबत जातो. याला शब्द वापरलाय फक्त, म्हणजे जलामध्ये समुद्रामध्ये काही जलचर प्राणी असतात ते वरतीच असतात, खोलात कोण जात नाही. नंतर जे पृष्ठभागावर आणखीन काय असतं, लाटांचे तडाखे असतात. पृष्ठभागावर लाटांच्या खळखळण्याचा आवाज असतो. सगळा आवाज, लाटेपासून मिळणाऱ्या थपड्या सगळ्या आहेत त्या सगळ्या पृष्ठभागावरच असतात. पण ज्याला पृष्ठभाग सोडायची तयारी आहे तो हळूहळू क्षणे क्षणे आपल्याला उपरमेद करत, आपली उपरती करून बुद्धी त्या ठिकाणी जाऊन धैर्यानं त्या मनाला केंद्राकडे घेऊन जातो. फार प्रक्रिया सुंदर आणि एकदम सूक्ष्म आहे बरं काय. अगदी सूक्ष्मतेने करायची. म्हणून आपण आदरपूर्वक शब्द जो मागच्या वेळा आपण बघितला ना, तो आदरपूर्वक झाली पाहिजे. आत्ता मी बसणार आहे आणि माझ्याजवळ माझी देवता जी आहे ती सुद्धा येणार आहे. त्यामुळे प्रपंच हा पृष्ठभागावरती असतो आणि आत्मकेंद्र जे आहे ते केंद्र आतमध्ये आहे. त्यामुळे हळूहळू जसं आपण केंद्राकडे जाऊ तसं तसं शांतीचा अधिक अनुभव येतो. अधिक शांतता रोजच्या चिंतनातून आणि रोजच्या साधनेतून मिळायला लागली की समजायचं आपण प्रपंच सोडून निघालोय पुढे वाटेला. प्रपंचाचा एक टप्पा आपण ओलांडलेला आहे, त्याशिवाय शांतीचा अनुभव येणार नाही. भले तो तासाभरासाठी असेल, पण प्रपंच सोडल्याखेरीज, प्रपंचाचा पृष्ठभाग सोडल्याखेरीज गंभीर खोल असणाऱ्या या आत्मरूपी सागरामध्ये आपण बुडी देऊ शकत नाही. नाहीतर लाटांचे तडाखेच आपल्याला खावे लागतात. म्हणून जाताना प्रपंचाची किंचित सुद्धा आठवण ठेवायची नाही. लाटा अशा होत्या तशा होत्या. समुद्राच्या आत जायचं आहे ना, खोलात जायचं आहे तर लाटांचा विचार करायचा नाही, प्रपंचातल्या हेलकाव्यांचा विचार करायचा नाही, निंदास्तुती झालेल्या अपमानाचा विचार करायचा नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात घडलेल्या भूतकाळातल्या चांगल्या आणि वाईट घटनांना पूर्णपणे न किंचिदपि चिंतेत वर्णन केलेलं आहे. याही एकीपरी प्राप्ती आहे विचारी. 379 नंबरची उभी तीच बोलते आपल्याला. ह्या एकाच गोष्टीनं आपल्याला त्याची प्राप्ती होते. म्हणून जाताना या प्रपंचाची आठवण ठेवायची नाही, मग चिंतनच संपून जातं. न किंचिदेपी चिंतेत, चिंतन करू नका म्हणजे काय, चिंतन संपवा. चिंतन ज्यावेळी संपतं त्यावेळी चित्त लय पावतं. चिंतन चालू असतं ना त्यावेळी चित्त असतं तिथं, म्हणूनच चिंतन होतं. चिंतन ज्यावेळी संपतं ना त्यावेळी चित्ताचा त्या आत्मस्वरूपामध्ये लय होतो. बुडी दिली काय म्हणतात, नातांचा एक अभंग आहे, अभंग आता आठवण झालेला आहे. सकळ त्यागुनी बुडी दिली अशी ते म्हणतात. सकळ त्यागुनी म्हणजे प्रपंचाला बाजूला सोडूनच बुडी देता येते, प्रपंचाला घेऊन बुडी देता येत नाही. म्हणून चित्ताचा लय झाला की मग हळूहळू त्या जलाशयामध्ये आपण आतमध्ये जायला लागतो. मग कुठलं चिंतन राहत नाही. एक म्हणजे चिंतन समुद्र, त्याच्या लाटा, या गोष्टी त्या जलाशयाला काय माहीत असतात हो.
समुद्र हे नाव आहे आणि लाटा ही त्याच्यातली प्रतिक्रियेतल्या गोष्टी आहेत. लाटा हा त्याच्यातला विक्षेप आहे. समुद्र हे नाव आम्ही दिलेलं आहे, पण त्या पाण्याला माहिती आहे का मी समुद्र आहे असं? पाण्याला माहिती आहे का माझ्यावर लाटा सुरू आहेत त्या? नाही. लाटा आणि पाणी वेगळेच नाही. त्यामुळे लाटेचं वेगळं स्वरूप त्याला त्या पाण्याला माहितीच नाही, माहीत नसतात. कारण परमतत्वामध्ये संसारच नाही. जसा जलाच्या बाबतीत विचार केला की त्याला समुद्रही नाही आणि लाटाही नाही, तसं परमतत्वाचा जेव्हा आपण परमात्म्याचा आणि आत्मतत्वाचा करतो त्या ठिकाणी संसार नाही, फक्त शांती, निर्विकार स्थिती. अशा निर्विकार स्थितीचा अनुभव देणारा हा एक साधनेचा एक श्लोक. म्हणून या श्लोकावरती माऊलींनी जी 378 नंबरची ओवी, 379 नंबरच्या ओवी ज्या केलेल्या आहेत 2, त्याचा विचार आणि त्याचं चिंतन आपल्याकडून घडणं फार गरजेचं आहे. साधनेसाठी उपयोगाचं आहे. हे बोलणं ऐकण्यासाठीच फक्त नाही तर करण्यासाठी आहे. माऊलींनी मुद्दामून तो वर्णन केलेला आहे, म्हणून त्याचा विचार इथं करावा. यासाठी हा श्लोक फार सुंदर आणि महत्त्वाचा आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.